तुमच्या शरीरात व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता आहे? तुम्ही म्हणाल, आम्हाला कसं कळेल? हा व्हिडिओ पहा. 7 कॉमन लक्षणं सांगतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ब्रिटल हेअर अँड नेल्स. ब्रिटल म्हणजे सोप्या शब्दात कमकुवत, ठिसूळ असं म्हणा, सहज तुटणारे. हेल्थलाईनच्या माहितीनुसार याचं एक कारण आहे बायोटीनची कमतरता. बायोटीन म्हणजे व्हिटॅमिन B7. याच्या कमतरतेमुळे केस कमकुवत, पातळ होतात आणि स्प्लिट होतात. तर नखही स्प्लिट होतात. माउथ अल्सर. माउथ अल्सर किंवा तोंडात काही लिजन्स असतील तर शरीरात व्हिटॅमिन किंवा मिनरल्सची कमतरता असू शकते. हेल्थलाईनच्या माहितीनुसार कॅन्कर सोर्स प्रकारचा एक माउथ अल्सर आयर्न किंवा व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होतो. ब्लीडिंग गम्स. जोरात ब्रश केल्यामुळे हिरड्यातून रक्त येऊ शकतं. पण शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता हे याचं प्रमुख कारण आहे. व्हिटॅमिन सी जखम भरून येण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे त्वचा वारंवार ड्राय होत असेल, जखम बरी होत नसेल, नाकातून रक्त येत असेल तर ही व्हिटॅमिन सी च्या तुमच्या शरीरातल्या कमतरतेची लक्षणं समजा. पुअर नाईट विजन. शरीराला पुरेसा व्हिटॅमिन ए मिळालं नाही तर डोळ्यांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतो. यात कमी प्रकाश किंवा अंधारात दिसण्यास त्रास होतो. व्हिटॅमिन ए रॅटिनातील एका पिगमेंटसाठी आवश्यक आहे, ज्यामुळे रात्री दिसण्यास मदत होते. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार डोळ्यातील पांढरा भाग आणि कॉर्निया हे ड्राय होत असेल तर हे व्हिटॅमिन ए च्या कमतरतेचं लक्षण आहे. त्यामुळे डोळ्यातून अश्रू येत नाही किंवा डोळ्यातून पाणी येत नाही. डोळ्यातील पांढऱ्या भागावर डाग दिसणंही व्हिटॅमिन ए च्या डेफिशियन्सीचं एक लक्षण आहे. केस गळती शरीरात व्हिटॅमिन आणि पौष्टिक घटक कमी असल्याचं प्रमुख लक्षण आहे. आयर्न, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B7 यांची कमतरता असेल तर याचा थेट परिणाम केसांवर होतो. त्यामुळे केस गळती एक प्रमुख लक्षण समजा. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सेलेनियमही हेअर लॉस साठी कारणीभूत ठरू शकतं. रेड और व्हाईट बम्प्स ऑन द स्किन. केराटोसिस पेलारिस या कंडिशनमध्ये शरीरावर स्पॉट्स येतात. पण ही परिस्थिती व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता असलेल्यांमध्ये खास करून आढळून येते. पुढचं आहे रेस्टलेस लेग सिंड्रोम. अनेकांना बसल्यावर सतत पाय हलवण्याची सवय असते. यालाच रेस्टलेस लेग सिंड्रोम असं म्हणतात. ही एक नर्व कंडिशन आहे ज्यात पायात अनप्लेझंट किंवा अनकम्फर्टेबल सेन्सेशन्स आपल्याला जाणवतात. त्यामुळे लोक पाय सतत हलवत राहतात. शरीरात आयर्न कमी असेल तर हा त्रास होतो. तुम्ही शाकाहारी आहात, मग तुम्हाला माहिती आहे व्हेजिटेरियन लोकांच्या शरीरात प्रामुख्याने व्हिटॅमिन B12, ओमेगा 3, झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आयर्न यांची कमतरता आढळून येते. व्हेजिटेरियन डाएट शरीरासाठी चांगलं आहे. यामुळे हृदयरोग आणि मधुमेह आणि काही कॅन्सरचा धोका कमी होतो. पण शरीराला हवे असलेले पौष्टिक घटक मिळत नाहीत. मग हे व्हिटॅमिन कोणते? या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिटॅमिन B12. आपलं शरीर व्हिटॅमिन B12 तयार करत नाही. याचा प्रमुख सोर्स म्हणजे प्राणीजन्य पदार्थ. प्लांट बेस्ड फूड मधून हे अजिबात मिळत नाही. त्यामुळे शाकाहारी डाएट असणाऱ्यांमध्ये याची प्रामुख्याने कमतरता आढळून येते. ओमेगा 3. ओमेगा 3 फॅटी ऍसिड मासे, कॅनोला ऑइल, वॉलनट्स, सोयाबीन, जवस यांच्यात आढळून येतं. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार शाकाहारी लोकांच्यात DHA आणि EPA या 2 प्रकारच्या ओमेगा 3 फॅटी ऍसिडची कमतरता असते. काही संशोधनानुसार ओमेगा 3 फॅटी ऍसिड खाल्ल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. ओमेगा 3 गर्भावस्थेत गर्भाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. पुढे कॅल्शियम. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. हार्ट हेल्थ, स्नायू आणि नर्व फंक्शन साठी याची गरज आहे. पण काही वेळा रोजच्या आहारातून शाकाहारी लोकांना शरीराला हवं तेवढं कॅल्शियम मिळत नाही. त्यामुळे याची कमतरता होते. याची लक्षणं अनेक वेळेला दिसून येत नाही. पण दीर्घकाळ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्ट्रिओपोरोसिस, दातांच्या समस्या आणि काही वेळेला मेंदूच्या समस्या देखील होऊ शकतात. तर आयर्न शरीरातील लाल रक्तपेशींसाठी महत्वाचे आहे. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार शरीर प्राणीजन्य सोर्सेसच्या तुलनेत प्लांट बेस्ड आयर्न सहजासहजी ऍब्झॉर्ब करून घेत नाही. त्यामुळे नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहारी लोकांना दुप्पट आयर्न खाण्याचा सल्ला दिला जातो. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार तुम्ही प्लांट बेस्ड आयर्न खात असाल तर त्यावेळी व्हिटॅमिन सी रिच अन्न पदार्थ खा, म्हणजे शरीरात आयर्न चांगल्या पद्धतीने ऍब्झॉर्ब होण्यास मदत होईल. झिंक.
आयर्न सारखंच झिंक सुद्धा प्राणीजन्य पदार्थांच्या तुलनेत प्लांट बेस्ड फूड मधून म्हणजे वनस्पतीतून सहजासहजी ऍब्झॉर्ब होत नाही. चीज, दही यातून तुम्हाला झिंक मिळतं. झिंक रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शाकाहारी लोकांनी याकडे खास करून लक्ष दिलं पाहिजे. व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी शरीरासाठी महत्वाचं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण व्हिटॅमिन डी मिळणारे पदार्थ कमी खाल्ले किंवा उन्हात कमी केल्यामुळे आपल्या शरीरात याची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डी चे दोन प्रकार आहेत. एक प्लांट बेस्ड फूड मधून मिळणारा आणि दुसरं डेअरी प्रोडक्ट्स मधून. शाकाहारी लोकांसाठी डेअरी प्रोडक्ट आणि सिरियल्स हा व्हिटॅमिन डी चा चांगला सोर्स आहे. पण प्लांट बेस्ड फूड मधून मिळणारा व्हिटॅमिन डी प्राणीजन्य पदार्थांच्या पेक्षा कमी प्रभावी आहे. सकाळचं कोवळं ऊन व्हिटॅमिन डी साठी चांगलं का संध्याकाळचं? आपण सकाळी कोवळ्या उन्हात व्यायाम करतो किंवा संध्याकाळी चालायला बाहेर पडतो. अंगाला चटके बसतील, स्किन खराब होईल म्हणून दुपारी उन्हात जाणं टाळतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सकाळचं आणि संध्याकाळचं ऊन व्हिटॅमिन डी साठी उपयुक्त नाही. व्हिटॅमिन डी साठी उपयुक्त आहे ते म्हणजे दुपारचं ऊन किंवा सूर्यप्रकाश. हा व्हिडिओ पहा, मग तुम्हाला कळेल मी नक्की काय म्हणतोय. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा. त्वचेतील एका विशिष्ट प्रकारच्या कोलेस्ट्रॉलचा सूर्यप्रकाशाशी संबंध आला की व्हिटॅमिन डी शरीरात बनण्याची प्रोसेस सुरू होते. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची योग्य मात्रा हवी असेल आणि कमतरता न होण्यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत महत्वाचा आहे. हेल्थलाईनच्या माहितीनुसार दुपारच्या उन्हात काही वेळ घालवला तर कमी वेळात व्हिटॅमिन डी चा दिवसभराचा कोटा हा पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे खास करून उन्हाळ्यात दुपारचं ऊन व्हिटॅमिन डी साठी अत्यंत चांगला सोर्स आहे. दुपारच्या उन्हात UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरण खूप स्ट्रॉंग असतात. रिसर्च मधूनही स्पष्ट झालंय की शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी दुपारची वेळ ही अत्यंत चांगली आहे. पबमेड सेंट्रल मध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार दक्षिण भारतातील तिरुपती शहरामध्ये याबाबत एक संशोधन झालं. संशोधकांच्या माहितीनुसार सकाळी 11 ते दुपारी 2 ही वेळ व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सर्वात चांगली आहे. तज्ञांच्या माहितीनुसार भारतात दुपारी 15 ते 20 मिनिटं आपण सूर्यप्रकाशात गेलं तर व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी हा वेळ अत्यंत चांगला आहे. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा खूप चांगला आणि नॅचरल सोर्स आहे. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर अनेक आजार होतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ऊन हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच दुपारच्या उन्हात बाहेर जाणं टाळू नका. तासन तास नाही, पण फक्त 10 ते 15 मिनिटं दुपारच्या उन्हामध्ये नक्की जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शरीराचा जितका भाग सूर्यप्रकाशाला एक्सपोज जास्त होईल तेवढं शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होण्याची प्रोसेस ही जास्त असेल. हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.